अब्रामाने आपला मुलगा वधण्यासाठी हात पुढे करून सुरा घेतला तेव्हा परमेश्वराच्या दूताने त्या आकाशातून हाक मारले, अब्रामा अब्रामा. इकडे परमेश्वराचा दूत त्याला दोनदा हाक मारतो. पहिल्यांदा जेव्हा पाहिलं आपण 22:1 मध्ये परमेश्वर त्याला एकदाच हाक मारतो, अब्रामा. आणि अशी हाक मारली तेव्हा अब्राम म्हणाला, काय आज्ञा. पण इकडे काय अब्रामा अब्रामा. ओके, ज्यावेळेस परमेश्वर दोनदा कुठली गोष्ट बोलतो ना त्याच्या मागे काहीतरी मिनिंग आहे. एकदाही हाक मारू शकला असता, पण परमेश्वर इकडे 2 वेळा हाक मारतो. एक तर हे खूप अर्जंट आहे, खूप महत्वाचं आहे, अब्राम थांब, तू काही करू नको. आपण नाही का एकदम काहीतरी अर्जंट असं झालं की आपण पटापट पटापट बोलतो किंवा काय. सो परमेश्वराला कळून आले अब्रामाच्या जीवनामध्ये भलेही त्याचा प्रिय इसहाक असेल, 100व्या वर्षी झालाय, त्याने 25 वर्ष वाट पाहिल्यानंतर त्याला तो मिळालाय, पण तरीही त्याच्या या एकुलत्या एक पुत्राने, कराराचा जो पुत्र आहे, त्याने परमेश्वराची जागा घेतली नाही. आजही अब्रामाच्या जीवनामध्ये परमेश्वरच प्रथम आहे. ओके, आणि ज्यावेळेस परमेश्वराच्या हृदयाच्या जवळ कुठली गोष्ट आहे, ज्यावेळेस परमेश्वराला ती गोष्ट खूप सिग्निफिकंटली कन्वे करायची असते, किंवा जेव्हा परमेश्वर कळवळ्याने भरलेला असतो, दुःखाने भरलेला असतो, अशा काही गोष्टी घडतात, त्यावेळेस परमेश्वर दोनदा हाक मारतो, दोनदा एखाद्या गोष्टीला संबोधतो, किंवा एखादी गोष्ट परमेश्वराला ठामपणे सांगायची आहे की ही अशीच आहे आणि अशीच झाली पाहिजे, त्यावेळेस परमेश्वर दोनदा हाक मारतो. जसं आपण पाहू शकतो की उत्पत्ती 22:11 मध्ये परमेश्वर म्हणतो अब्रामा अब्रामा. त्याच्यानंतर जर तुम्ही उत्पत्ती 46:2 मध्ये पाहिले तर परमेश्वर म्हणतो याकोबा याकोबा. जेकबला पण 2 वेळा हाक मारतो. तुम्ही निर्गमन 3:4, एक्झोडस 3:4 मध्ये पाहिलं, परमेश्वर मोशेला त्या ठिकाणी 2 वेळा हाक मारतो. का मारतो ही एक एक वचन मी आता वाचून दाखवू शकत नाही, तुम्ही हे रेफरन्सेस लिहून घ्या, मग तुम्ही वाचा की ज्यावेळेस आता जसं मी उदाहरण देते निर्गम 3:4. ओके, जर त्यामध्ये पाहिलं तर कुठली गोष्ट घडली जिथे परमेश्वराला मोशेला 2 वेळा हाक मारायला लागलीये. प्रेज द लॉर्ड. तुम्ही पाहू शकता, पहा ते ज्यावेळेस ते बर्निंग बुश, त्या झाडाला आग लागली होती. ओके, ते पाहण्यास मोशे तिकडे वळला, असे परमेश्वराने पाहिल्याने झुडपातून देवाने त्यास हाक मारून म्हटले मोशे मोशे, की मोशे आता तिकडे जाणारच आहे, पण ती पवित्र जागा आहे, मोशेने त्यावर पाय नाही ठेवले आणि परमेश्वर इमिडिएटली तिकडे त्याला थांबवतो. जेव्हा एखादी गोष्ट नाही का आत्ताच झाली पाहिजे, किंवा काहीतरी खूप अर्जंट आहे, किंवा देवाच्या खूप हृदयाच्या जवळ आहे, परमेश्वर खूप कन्सर्न आहे एखाद्या गोष्टीविषयी, खूप कळवळ्याने भरलाय किंवा खूप दुःखाने भरलाय, किंवा एखादी गोष्ट परमेश्वराला ही अशीच आहे, याच्यात काहीच बदल केलेला जाणार नाही सांगायचं असतं, त्यावेळेस परमेश्वर अशा प्रकारे दोनदा बोलतो. अँड सेम हॅपन्स विथ इथे अब्रामासोबत झालं. 1 शमूएल 3:10 मध्ये परमेश्वर शमूएलला 2दा हाक मारतो, शमूएला लूक मध्ये जर पाहिलं 10:41 मध्ये, जिथे आपल्याला माहिती आहे येशू मार्था आणि मरियमच्या घरी आलाय आणि मरियम येशूच्या चरणाजवळ बसलेली आहे, त्याचं वचन ऐकते, आणि मार्था कामामध्ये बिझी झाली आहे, दगदग करते, आणि आता काय झालंय माहितीये का, ती येशूकडे म्हणते प्रभूजी हे चांगलं आहे का, माझी बहीण इकडे बसली आणि माझ्यावर एवढं कामाचं ओझं आहे, तर तुम्ही तिला सांगा ना, असंही करते. तर येशू काय म्हणतो, मार्थे मार्थे तू पुष्कळ गोष्टीविषयी दगदग करते. इकडे काहीतरी येशूला तिला कन्वे करायचे की मार्था मार्था थोडं थांब, तुझी चिडचिड होते, तू वैतागली, तू खूप स्ट्रेस्ड आउट झालीये, तुला आता काय करावं समजेल, बट यू स्टील थोडासा पॉज घे, थोडासा थांब, मार्थे मार्थे प्रभू म्हणतो. लूक 22:31 मध्ये म्हटलं तर तुम्हाला कळेल, शिमोना शिमोना, पेत्राला परमेश्वर 2 वेळा हाक मारून बोलतो. मत्तई 27:46, परमेश्वर नेहमी पित्याला माझा माझा पिता म्हणायचा, पण इकडे काय होतं माहिती, ज्या वेळेस सगळ्या जगाचं पाप प्रभू येशूवर ठेवण्यात आले आणि प्रभू येशू आता सहन करू शकत नाही, कारण पित्याने मुख वळवले. पिता येशूवर प्रेम करत नाही असं नाही, परंतु पिता त्या पापामध्ये ते येशूला, आता तो पापाचं, सगळ्या जगाचं पाप वाहून नेणारा, पापासाठी अर्पण्यात येणारा, म्हणजे तो दोष वाहणारा जेव्हा कोकरा बनून त्या वधस्तंभावर येशू आहे ना, त्यावेळेस पित्याने तो सगळा क्रोध, म्हणजे तुमचा आणि माझ्या विषयी देवाचा जो क्रोध होता, देवाचा जो न्याय होता ना, तो राग तिकडे ओसंडून वाहत होता त्या वधस्तंभावर येशूवर जेव्हा पाप ठेवण्यात आलं. परमेश्वराला हाक मारून येशू म्हणतो, माझ्या देवा माझा त्याग का केला. इतका परमेश्वर येशू तुटलेला आहे, त्या कळवळ्याने भरलेला. सो ज्यावेळेस इथे परमेश्वर सांगण्याचा हेतू हा आहे की यापुढे जेव्हा बायबल वाचाल ना, तर तुम्हाला देवाचं हृदय काय आहे, कोणत्या सिच्युएशनला पर्टेनिंग कन्सिडर करून प्रभू बोलतो हे समजेल. पहिल्यांदा उत्पत्ती 22:1 मध्ये परमेश्वर अब्रामाला एकदा हाक मारतो. उत्पत्ती 22:11 मध्ये परमेश्वर म्हणतो, अब्रामा अब्रामा, इट इज सो अर्जंट, अब्राम तू थांब, ही खूप गोष्ट महत्वाची. मोशेलाही तसंच बोलतो, मोशे थांब, ती जागा पवित्र आहे, तिकडे वळू नको, तुझ्या पायातल्या चपला वाहना पहिल्या काढून ठेव. हालेलुया. आणि परमेश्वर अब्रामाला म्हणतो, अब्रामा अब्रामा, तो म्हणतो काय आज्ञा. मग तो बोलला, तू मुलावर आपला हात चालवू नको, त्याला काही करू नको, कारण तू आपल्या मुलास, आपल्या एकुलत्या एका मुलासही माझ्या पासून राखून
ठेवले नाही, यावरून तू देवाला भिवून चालणारा आहे हे मला कळले. हे देवाला भिवून चालणारा म्हणजे ही कुठली भीती आहे माहिती? असं नाही की अरे बापरे मी पाप केला, आता परमेश्वर माझ्यावर रागवलाय, आता मी नरकात जाईल, प्रभू माझी प्रार्थना नाही ऐकणार, प्रभू मला मदत नाही करणार, प्रभू मला शिक्षा करेल, म्हणजे मी चूक केली आणि आता माझी चूक समजून येईल आणि मला शिक्षा होईल, ही भीती नाहीये. हालेलुया. दॅट इज नॉट द फिअर ऑफ द लॉर्ड. ह्या भीतीचं जगणार तर पिता आणि पुत्राचं नातं कसं तयार होणार? हालेलुया. भीती काय आहे की माझ्या पित्याला मी दुखवू नाही शकत. भिवून वागणारा म्हणजे की माझ्या पित्याशिवाय मी ती जागा दुसरी कोणालाच देऊ शकत नाही. पिता जे बोलतो ते मला करायचे. मी माझे दुःख विसरायला तयार आहे, मी माझी परिस्थिती विसरायला तयार आहे. पिताच माझ्या जीवनामध्ये सर्वप्रथम आहे. माझं सर्वस्व त्या पित्यापासून आहे. असा प्रेम करणारा पिता, असं माझ्यासाठी मृत्यूला मिठी मारणारा माझा येशू, ज्याने माझ्यासाठी सहन केलं, त्या येशूचा विश्वासघात कसं करू? त्या येशूला मी कसं दुखवू? त्या परमेश्वराला मी कसं माझ्या जीवनामध्ये स्थान देऊ नये? हे जे कॉन्शियसनेस आहे, हा जो रिस्पेक्ट आहे, जो सर्वात उच्च प्रतीचा आदर आहे, दॅट इज फिअर ऑफ द लॉर्ड. बायबल सांगतं परमेश्वराचा भय ज्ञानाचा आरंभ आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सो इकडे प्रभू म्हणतो की तू देवाला भिवून चालणारा आहे हे मला कळलं. तेव्हा अब्रामाने दृष्टी वर करून पाहिले, तो आपल्या मागे झुडपात शिंगे गुंतलेला एक एडका त्यास दिसला. प्लीज ओपन युअर बायबल्स टू जेनेसिस 22, उत्पत्ती 22 याचं 13-14 हे वचन कोणीतरी वाचा. हालेलुया. हालेलुया. सो आपण इथे वाचलं. आता काय झालं आहे? तेव्हा अब्रामाने दृष्टी वर करून पाहिले. आतापर्यंत अब्राम तिकडे पाहतोय, त्याची दृष्टी खाली, ओके, आणि मुलाला अर्पण द्यायचं. आणि त्याच्या लाईक कसं असेल विचार करा. एकुलता एक पुत्र अब्राम कशा प्रकारे, इथे बायबल काय सांगतं माहिती का? ज्यावेळेस अब्राम त्याची जागा सोडून परमेश्वर बोलतोय त्या मोरिया देशात जायला निघाला, 3 दिवस प्रवास करत होता. तिसऱ्या दिवशी, जर तुम्ही इथे पण पाहिलं, तिसऱ्या दिवशी अब्रामाने दृष्टी वर करून ती जागा दुरून पाहिली. तोपर्यंत अब्राम वर दृष्टीही करत नव्हता. कदाचित त्याच्या मनामध्ये खूप वादळ चालू असेल, खूप मेंटल फिजिकल प्रेशर आला असेल, इंटेन्स अगदी तीव्र दुःख त्याला होत असेल. त्याला माहिती आहे की त्याला देवाला संतुष्ट करायचं, तरी विचारांचं किती वादळ चाललं असेल, परिस्थिती त्याला प्रोवोक करत असेल, त्याला खूप चालवत असेल की नको तू हे करू, कशाला ऐकतो, काय गरज आहे, तुला एवढ्या वर्षांनी पुत्र झालाय, असं तू करायला नाही पाहिजे, हे चुकीचं आहे. खूप सारे आवाज त्याला त्या परिस्थितीपासून माघारी घ्यायचा प्रयत्न करत असेल. खूप साऱ्या गोष्टी त्याच्या मनात, त्याच्या विचारामध्ये चालत असतील. परंतु अब्राम खाली मान घालून आपलं गपचूप चाललंय. मी काय सांगू, माझ्या सेवकांना काय सांगू, मुलाला काय सांगू? परमेश्वर बोललाय. नाही परमेश्वर, तो किती आत्मिक युद्ध अब्राम त्यावेळेस करत असेल, काहीच बोलत नाही. तिसऱ्या दिवशी तो ती जागा पाहतो दृष्टीवर करून, आणि आता परत इकडे दिले. तेव्हा जेव्हा आवाज तो देवाचा कानावर पडला की अब्राम तू काय करू नको तुझ्या मुलाला, तू देवाला भिवून वागणार आहे, मला कळलं. त्यावेळेस अब्राम परमेश्वराकडे दृष्टीवर करून पाहतो. तुम्हाला माहितीये, ज्या वेळेस येशूसाठी सुद्धा ही परिस्थिती कठीण होती, तो प्याला जो आहे, तो जो मरणाचा प्याला आहे, तो जो देवाच्या क्रोधाचा प्याला आहे, येशू गेला त्या गतसमनीच्या बागेमध्ये आणि पडून जमिनीवर आडवा पडून ते सगळं पाहून परमेश्वराला प्रार्थना करतोय. येशू सुद्धा दृष्टी वर करून प्रार्थना करत नाही, प्रार्थना करतोय की पिता, जर हे शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून टळून जाऊ. ते बायबल सांगतो तो असा उपडा पडून हे करायला लागला आणि रक्ताचे थेंब, जसं नाही का घाम त्याचा गळतो ना, त्यातून सुद्धा रक्त टपकताय, मोठे मोठे थेंब त्या जमिनीवर पडतायत रक्ताचे. घामाच्या जागी सुद्धा रक्त येशूचं गळायला लागलं होतं. प्रेज द लॉर्ड. आणि अब्रामाने दृष्टी वर करून, तो आवाज कानी पडल्यावर तो दृष्टी वर करून पाहतो आणि तो आपल्या मागे झुडपात शिंगे गुंतलेला एक एडका त्यास दिसला. हालेलुया. पहिल्यांदा ज्यावेळेस त्याने दृष्टी केली, त्याला ती जागा दिसली ज्या जागेवर, ज्या पर्वतावर त्याला त्याच्या मुलाचं होमार्पण करायचंय. आता दुसऱ्यांदा ज्यावेळेस तो दृष्टी वर करतो ना, त्याला कळते की होमार्पणासाठी परमेश्वराने कोकरू, परमेश्वराने तो प्राणी पाठवला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि त्याने दृष्टी वर करून पाहिले, तो आपल्या मागे झुडपात शिंगे गुंतलेला एक एडका त्यास दिसला. मग अब्रामाने तो एडका घेऊन आपल्या पुत्राच्या ऐवजी अर्पण केला. हालेलुया. पहा इकडे वचन काय सांगतं माहितीये का? 8वं वचन, बाळा देव स्वतः होमार्पणासाठी कोकरू पाहून देईल. इकडे काय लिहिलंय? देव स्वतः होमार्पणासाठी कोकरू पाहून देईल. इकडे कोकरू दिसतं का? तिकडे ज्यावेळेस अब्राम पाहतो झाडामध्ये शिंगे गुंतलेला कुठला प्राणी दिसतो? प्रेज द लॉर्ड. एडका दिसतो. कोकरू, अब्राम म्हणतो कोकरू पाहून देईल. मग इथे एडका दिलाय, परमेश्वराने कोकरू का नाही पाठवलं?
जेव्हा होमार्पण केलं जातं, सो होमार्पणासाठी मी तुम्हाला त्या दिवशी शिकवलं होतं, मी तुम्हाला आता वचन सांगेन, बट आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये. होमार्पणासाठी कुठला पशु दिला गेला पाहिजे याविषयी बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या आहेत, पण हे सगळं मोशेने ज्या वेळेस निवास मंडपाची रचना केली, परमेश्वराने त्याला सगळा पॅटर्न शिकवला त्यावेळेसचा आहे. ओके, सो होमार्पणासाठी ज्यावेळेस एखादा प्राणी त्या वेदीवर अर्पीला जायचा, तर त्याच्यामध्ये ना परमेश्वराने 2-3च गोष्टी दिलेल्या होत्या. एक तर तो लाईक द बैल असला पाहिजे, एडका असला पाहिजे, रॅम किंवा नर जातीचा बकरा. ओके, बकरा म्हणजे बकरा, बकरी नाही, बकरा असला पाहिजे. ओके, सो वेदीवर जे प्राणी अर्पिण्यात येणार तो नर असला पाहिजे. ओके, निष्कलंक, निर्दोष असं, जसं आपला प्रभू येशू. पण रॅम किंवा एडका, जे ह्याचं तुम्ही ऍक्च्युअल हिब्रू ट्रान्सलेशन म्हणजे इथे जो शब्द वापरलाय ते हिब्रू ट्रान्सलेशन पाहिलं तर मी तुम्हाला याच्यामध्ये स्पष्ट सांगते, एकदम सोपं आहे. जर तुम्ही पंडिता रमाबाईचं बायबल उघडलं तर तिकडे मेंढा लिहिला आहे. ओके, त्याला एक मेंढा दिसला असं दिलंय. सो नर कोकरू जे आहे, कोकरीचे आई वडील काय होतात, मेंढा आणि मेंढी. ओके, मेंढी म्हणजे काय, इट्स लाईक इंग्लिश मध्ये तर यू आणि वेगळी नाव आहेत. ओके, कोकरू म्हणजे जसं बकरा, बकरी आणि त्यांचं बाळ. ओके, सो मेंढा किंवा एडका याचा अर्थ काय माहितीये, की त्या कोकराचा जन्म घालणारा वडील. ओके, मेल कसं एक्सप्लेन करू मी तुम्हाला मेल रॅम, पुरुष जो आहे ना तो मेंढा आहे, स्त्री जी आहे ती मेंढी आहे, त्यांचं बाळ जे आहे ते कोकरू आहे. ओके, सो वेगळं काही नाही दिलं, जसं अब्राम म्हणाले की परमेश्वर स्वतः कोकरू पाहून देईल, सो इट इज लाईक दॅट ओनली, पण एक मॅच्युअर. ओके, की जो पुरुष नर पशु जो आहे मेंढींच्या जातीमध्ये किंवा कोकरांच्या किंवा आपण ज्याला म्हणतो शिपच्या जातीमध्ये, त्याला म्हणतात मेंढा किंवा एडका. ऍक्च्युअली जर तुम्ही पाहिलं, मेल आणि फिमेल म्हणजे नर आणि मादी कसं आहे ओळखतात माहिती, जी फिमेल मादी असते तिची शिंग खूप छोटी असतात, परंतु जो नर असतो ना मेंढींच्या जातीमध्ये किंवा शीपच्या जातीमध्ये जे नर असतो त्याची शिंग ना खूप मोठी असतात. ओके, आणि इकडे काय सांगितलंय, शिंगांवरून लगेच समजतं की हे फिमेल आहे की मेल आहे. बायबल सांगतं की इकडे तेव्हा अब्रामाने दृष्टी वर करून पाहिले, तो आपल्या मागे झुडपात शिंगे गुंतलेला एक एडका म्हणजे काय, एक मेंढा त्यास दिसला. मग अब्रामाने तो एडका घेऊन आपल्या पुत्राच्या ऐवजी अर्पण केला. हा जो एडका दिसला ना तो कसा दिसला माहिती, शिंगे गुंतलेला. जर तुम्ही नीट अभ्यास केला की शिंग काय दाखवतात, एडक्याची शिंग, एडका दिसला किंवा रॅम दिसला किंवा मेंढा दिसला, ह्याला खूप जास्त महत्व. ह्याच्या मागे इट इज लाईक मी ह्याच्यावर फक्त मेंढी किंवा मेंढा किंवा एडका किंवा रॅम याच्यावर शिकवायला गेले तर कमीत कमी 2 दिवस आपल्याला लागतील. ओके, इकडे हा एडकाच का दिसला ह्याच्या मागे खूप मोठं प्रकटीकरण आहे. सो जे रॅम किंवा मेंढा किंवा एडका जो आहे ना ते काय दाखवतं माहितीये का, इट शोज स्ट्रेंथ. हे ताकद दाखवतं, बळ दाखवतं, लीडरशिप दाखवतं. जसं आपण पुढे पुढे अभ्यास करू, तुम्ही जर नाही का पाहिलं की परमेश्वराने होमार्पणासाठी किंवा जो निवास मंडप बांधला होता, मोशेला सांगितलं होतं टॅबरनॅकल, त्याचे पडदे सुद्धा कशाचे बनवले जायचे माहितीये का, या मेंढ्याच्या कातडीपासून बनवले जायचे. आता अजून एक सांगते, ह्या मेंढ्याची जी शिंग असतात किंवा एडक्याची जी शिंग असतात ना त्याच्यापासूनच ना सगळ्यात सुंदर आणि एक स्पिरिच्युअल इन्स्ट्रुमेंट बनतं ज्याला शोफार म्हणतात. ओके, जर तुम्ही इस्रायली लोकांकडे, यहुदी लोकांकडे पाहिलं तर ज्या ज्या वेळेस युद्ध व्हायचं ते एक प्रकारचं शिंग असतं, त्याच्यामधून ते आवाज काढतात, ते वाजवलं जातं, ते फुंकलं जातं ते शिंग. ओके, ते जे बनतं ना ते ऍक्च्युअली ह्या मेंढ्यांच्या शिंगापासून बनतं, आणि हे शिंग ज्या ज्या वेळेस युद्ध असेल त्यावेळेस फुंकलं जातं किंवा आराधना करायची असेल त्यावेळेस सुद्धा. सो हे 2 ठिकाणी वापरलं जातं. का, कारण त्याचं शिंग काय दाखवतं माहिती का, लीडरशिप, स्ट्रेंथ, हे सॅक्रिफाईस दाखवतं, हे बलिदान दाखवतं, आणि हे अटोनमेंट दाखवतं, म्हणजे पापांचं क्षालन
करण्यासाठी ज्या गोष्टी केल्या जातात ते दाखवतं. आणि म्हणून ज्या वेळेस होमार्पण केलं जातं, द चॉईसेस्ट अॅनिमल किंवा निवडलेला जो प्राणी आहे ना, तो आहे एडका किंवा मेंढा. ओके, तो मेंढा तिकडे दिसण्यामागे बऱ्याचशा गोष्टी आहेत, बरचसं प्रकटीकरण आहे. आणि याचा अर्थ काय होतो माहितीये का, की हे जर तुम्ही सगळ्या मध्ये अभ्यास केला, यहुदी शास्त्राचा करा, इस्रायली लोकांचा करा, पूर्ण बायबल मध्ये वाचा, वेगवेगळ्या लाईक प्राण्यांचं जरी स्टडी केलं, तर मोस्ट ऑफ द टाइम, बरेच वेळा जो एडका किंवा मेंढा किंवा आपण रॅम ज्याला म्हणतो, तो जो आहे ना, तो एक प्रकारचं लीड करण्यासाठी, एक प्रकारचं पुढारी म्हणून जसं त्या प्राण्याचा वापर केला जातो. ओके, लॅटिन भाषेमध्ये, ओके, बायबल मधले बरेचसे शब्द लॅटिन भाषेतले आहेत. लॅटिन भाषेमध्ये या मेंढ्याला म्हणतात एरिज, ARIES. आणि एरिजचा अर्थ काय होतो माहितीये का, वेदी. हालेलुया. सो हा मेंढा आहे ना, तो एक प्रकारे वेदी दाखवतो. म्हणून येशू ख्रिस्त तो जगाचं पाप हरण करणारा कोकरा आहे, पण ज्या वेळेस तो त्या वेदीवर होता ना, तो स्वतः सुद्धा एक वेदी होता, की तो स्वतः अर्पण होत होता त्या वेदीवर, त्या वधस्तंभावर, कल्वरीच्या जागेवर, पण तो स्वतः सुद्धा एक वेदी होता, की या सगळ्यांच्या वतीने, संपूर्ण मनुष्य जातीच्या वतीने तो, बायबल सांगतं की तो कोण आहे, आधी, सगळ्यात आधी, सर्वप्रथम आहे, तो प्रथम फळ आहे. ओके, मृतातूनही परत उठलेला सर्वप्रथम तो आहे, बंधुजनांमधला तो श्रेष्ठ आहे. सो जे प्रथम फळ अर्पण केलं पाहिजे ना, ते प्रभू येशू शरीरामध्ये झालं आहे. ओके, सो इकडे ज्या वेळेस या गोष्टी समजून घ्या, परत परत हा मेसेज वाचा, कारण आत्मिक जगात या गोष्टीचं खूप खूप अर्थ आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सो इकडे त्या मेंढ्याचं अर्पण केलं जातं. सो जे अब्राहम म्हणाला कोकरू पाहून देईल, हे इट बिलॉंग्स टू द सेम फॅमिली, त्याच्यामधूनच आहे. असं नाही कोकरू म्हटल्याने वेगळाच कुठला प्राणी दिलाय, नाही. सो मेंढ्यांची शिंग जे आहेत, आता हा मेंढा कसा दिसला माहितीये, बायबल सांगतं लाईक ही वॉज एन्टँगल्ड इन द थिकेट, किंवा त्या झाडीमध्ये शिंगे गुंतलेला, त्या झुडपामध्ये, त्या डोंगरावर, त्या झुडपामध्ये शिंगे गुंतलेला आहे. आता शिंग, जे मेंढ्याचं ना शिंग काय माहिती, त्याची ताकद आहे. एडक्याची शिंग त्याची ताकद आहे, त्याच्यामध्ये खूप बळ आहे, पण त्याची शिंग कशात गुंतली आहे, दुसऱ्या कुठल्या नाही, नुसती झाडीमध्ये गुंतली आहे. मेंढ्याची झाडीमध्ये शिंग गुंतणं खूप मोठी गोष्ट नाही, मेंढा सहज ओढून काढू शकतो, पण त्या एडक्याची शिंग जर झाडीमध्ये गुंतलेली आहे, याचा अर्थ ही वॉज सबमिटिंग टू समथिंग, कुठल्या तरी गोष्टीला ना तो समर्पित झालेला होता. जसा प्रभू येशू सगळ्यात प्रथम आहे, सगळ्यामध्ये तो उंच आहे, त्याला सर्व अधिकार आहे. बायबल सांगतात सगळ्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे, येशू ख्रिस्तासाठी घडवण्यात आल्या. इतके सगळे अधिकार असतानाही प्रभू येशूने ते सगळ्या गोष्टी समर्पित केल्या. त्याने त्याची अथॉरिटी, त्याचे अधिकार, या सगळ्या गोष्टी त्या वधस्तंभावर मनुष्यांच्या पापासाठी अर्पण बनून जायचे, म्हणून तो नतमस्तक झाला, त्याने त्या सगळ्या गोष्टी सरेंडर केल्या. हा जो मेंढा आहे, हा जो एडका आहे, त्याची शिंग त्या झाडात गुंतलेली आहे, विच इज प्रॅक्टिकली असं नाही झालं पाहिजे, कारण मेंढ्याच्या किंवा एडक्याच्या शिंगामध्ये खूप ताकद असते. सो हे प्रतिकात्मक आहे की येशूकडे सगळे अधिकार आहे. बायबल सांगतं येशूने जर आता हाक मारली असती ना, तर देवदूतांची सेना प्रभू येशूला मदत करायला आली असते. एके ठिकाणी येशू म्हणतो, पण मी हे करणार नाही, सो आय हॅव दी अथॉरिटी. प्रभू काय म्हणाला, मी माझा जीव स्वतःहून देतो, मला अधिकार आहे माझा जीव देण्याचा आणि परत घेण्याचा. प्रेज द लॉर्ड. हा सगळा अधिकार असताना सुद्धा, एवढी ताकद असताना सुद्धा मी त्या अधिकाराने चालणार नाही. मला माझ्या पित्याला संतुष्ट करायचं, कारण माझ्या पित्याचं हृदय, माझ्या पित्याचं मन मनुष्य जातीमध्ये लागलेलं आहे. मनुष्य जात हे सगळे लोक, तुम्ही आणि मी पित्याला पाहिजे, मग जे पित्याला पाहिजे ते मी देणार. हालेलुया. सो हा मेंढा तो त्या झाडामध्ये गुंतलेला होता, तसा येशू ख्रिस्त नतमस्तक झाला. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताने सगळे अधिकार ठेवले आणि सगळ्या गोष्टी, त्याचं लीडरशिप, त्याची स्ट्रेंथ स्वतःहून प्रभू येशू ख्रिस्ताने समर्पित केली, फक्त आणि फक्त पित्याला संतुष्ट करण्यासाठी. ओके, प्रेज द लॉर्ड. आणि हा जो एडका त्या तिकडच्या झाडीमध्ये गुंतलेला ना, तिकडची झाडी काटे कुसळे ह्या सगळ्यांनी भरलेली आहे. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला कळेल, खूप सारे काटे कुसळे, वेगवेगळ्या फांद्या त्या झाडीमध्ये आहेत. जसा काट्यांचा मुकुट येशू ख्रिस्ताच्या डोक्यावर ठेवण्यात आला होता, तसाच त्या गोष्टींमध्ये हा मेंढा अडकला होता. सो हा आतापर्यंत इसहाक एक प्रकारे येशू दाखवत होता, अब्राम एक प्रकारे पिता दाखवत होता, पण ज्या वेळेस परमेश्वराने हाक मारून ठेवले की मुलाला काही करू नको, हालेलुया, त्यावेळेस हाच इसहाक कोणाचं प्रतीक झाला माहिती,
तुम्ही आणि मी बनलो. तो इसाहाक ना आपल्याला दर्शवत होता. आणि इसाहाक ना त्या वेदीवर आहे, त्याला बांधलंय, मुखातून एकही शब्द बोलत नाही. अब्राहमाला जे करायचे ते करू देतोय, रेजिस्ट करत नाही, काही नाही. वधायला नेणाऱ्या कोकरासारखा तो तिकडे आहे. परंतु ज्या वेळेस आता त्याचा वध होणार, तो सुरा मारणारच, जसं काही मृत्यू नाही का असं स्पर्शून गेलाय किंवा नाही का मरणाचा अनुभव घेऊन आला इसाहाक. त्याला माहितीये की पुढच्या 1 सेकंदानंतर माझं काही नसणार आहे, मी मेलेला असणार आहे. असा त्याचा मृत्यू, त्याला सगळ्या गोष्टी समोर दिसतात. तसं तुम्ही आणि मी त्या ठिकाणी होतो. परंतु केवळ हा जो एडका आला, त्या येशूने सुद्धा त्या प्रकारे येऊन तुमची आणि माझी ती जागा घेतलीये, जिथे फक्त 1 सेकंदाचा फरक होता की आता नाही का हा सुरा अब्राम मारणार आणि तो त्या वेदीवर अर्पीला जाणार. हालेलुया. तसं मृत्यूच्या दाढेतून, मृत्यूच्या हातातून प्रभूने आपल्याला सोडलंय. हा इसाहाक आता तुम्हाला आणि मला दाखवतोय. जसं परमेश्वर म्हणाला नाही, आणि तो एडका किंवा तो येशू आपल्यासाठी त्या वेदीवर तिकडे देवाचा क्रोध शांत करण्यासाठी तो होमार्पण बनला. होमार्पण नोहाने पहिल्यांदा केलं होतं, ज्या वेळेस जलप्रलय झाल्यानंतर तारवातून ते बाहेर निघाले. त्या होमार्पणाचा सुगंध, त्या वेदीवर जे त्याने दिलं होतं त्याचा सुगंध पाहून परमेश्वर संतुष्ट झाला. आज तो होमार्पणाचा यज्ञ पशु आपला प्रभू झालाय आणि परमेश्वराचा क्रोध येशूने सहन केला आणि तो क्रोध आता शांत झालाय. म्हणून वचन सांगतं की परमेश्वरामध्ये, पित्यामध्ये आणि आपल्यामध्ये आता शांती आहे. प्रभू क्रोधित नाहीये. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि तो एडका लिटरली तो त्या झाडीमध्ये, त्या काटेकुसळ्यामध्ये गुंतलेला दिसला. अब्राम त्याला घेऊन आला. बायबल सांगतं अब्रामाने दृष्टी वर करून पाहिले, तो आपल्या मागे झुडपात शिंगे गुंतलेला एक एडका त्यास दिसला. मग अब्रामाने तो एडका घेऊन आपल्या पुत्राच्या ऐवजी अर्पण केला. परमेश्वर पित्याने आपल्या ऐवजी प्रभू येशू ख्रिस्ताला, त्याच्या एकुलत्या एक पुत्राला अर्पण केलं. हालेलुया. तुम्हाला माहितीये अब्राम कोण आहे? याजक आहे. अब्राम कोण? एक संदेष्टा आहे. अब्राम कोण आहे? परमेश्वराचा निवडलेला आहे. जसा हा एडका घेऊन अब्राम घेऊन गेलाय, त्या वेदीवर अर्पण केलंय. तुम्हाला माहितीये, जर तुम्ही पाहिलं, प्रभू येशूला मारा म्हणून कोणती लोक बोलली होती? हालेलुया, सभागृहातले याजक लोक, त्यावेळेची जी लोक होती ना. कारण ह्या गोष्टी सगळ्या अशा घडणं गरजेचं होतं. प्रभूने काय घडणार आहे इथे दाखवलं होतं. सो याजक लोक तिकडे त्याला घेऊन गेले. याजक, महायाजक, हे सगळे लोक. जर तुम्ही मंदिराचा पॅटर्न पाहिला, टॅबरनॅकलचा जर नाही का पॅटर्न पाहिला, निर्गमन मध्ये तुम्हाला दिसेल की परमेश्वर मोशेला म्हणतो, कोण अर्पण करायचं तिकडे माहिती? यज्ञ पशु, पापार्पणासाठी, होमार्पणासाठी लेवीचं घराणं, याजकाचं घराणं, अहरोन आणि त्याचे पुत्र आणि त्यांच्या घराण्यात जन्मलेली लोकच हे करायचे. सो जो महायाजक आहे तो तिकडे घेऊन जाणार तो पशु आणि त्याचं वेदीवर रक्त सांडणार आणि होमार्पण सुद्धा त्याचं करणार. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूला तिथपर्यंत कोण घेऊन गेले? हे महायाजक लोक, याजक लोक जे होते, जे मंदिरात सेवा करणारी लोक होते, ते म्हणाले ह्याला वधस्तंभावर खेळा. ते म्हणाले आम्हाला हा नाही पाहिजे. ते म्हणाले आम्हाला नाही, हा जिवंत नाही पाहिजे, हा दुर्भाषण करतो. सो इकडे ज्या गोष्टी सांगितल्यात, सो तिथे सुद्धा त्यांनी काय केलं? वेशीच्या बाहेर ते येशूला घेऊन आले. हालेलुया. येशूला फटके मारण्याची आज्ञा त्यांनी दिली. सो महायाजकांद्वारेच त्या वेदीपर्यंत जाणं सुद्धा प्रभू येशूला गरजेचं होतं. सो आता इकडे काय झालंय माहिती? त्या वेदीवर अब्रामाने त्या एडक्याचं अर्पण केलंय आणि त्या ठिकाणाचं नाव काय ठेवलंय? जहोवा जायरे, यावे इरे. मोस्ट ऑफ द टाइम जेव्हा हे नाव घेतलं जातं तर लोक काय म्हणतात? यहोवा इरे म्हणजे काय? परमेश्वर आमचा पुरवठा करणारा. फक्त फायनान्सच्या बाबतीत लोक वापरतात. फक्त आर्थिक मदत पाहिजे असेल तर परमेश्वर, तू यहोवा यायरे परमेश्वर आहे, तू आमचं घर भाडं भरण्यास मदत करणार, तू आमच्या कर्जातून आम्हाला सोडवणार, तू आम्हाला फी भरायला मदत करणार. परमेश्वर आम्हाला कुणाकडे हात पसरायला लागणार, तू आमचं यहोवा यायरे परमेश्वर आहे. हालेलुया. हे फक्त फायनान्सच्या रिलेटेड नाही, तुमच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये, प्रत्येक अवस्थेमध्ये, प्रत्येक गरजेमध्ये तो यहोवा इरे आहे. हालेलुया. सगळ्यात पहिलं ज्यावेळेस यहोवा इरे नाव घेण्यात आलं त्यावेळेस ते पैशांच्या बाबतीत, आर्थिक गोष्टींच्या बाबतीत नव्हतं. सो फक्त फायनान्सच्या बाबतीत यहोवा इरे म्हणू नका. समजा तुमच्या रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम आहे, तुम्हाला नाही समजत आहे काय करू, से यहोवा इरे परमेश्वर आहे. परमेश्वर पाहून देईल. परमेश्वर माझ्या संसारातली कमतरता काढेल आणि लागणाऱ्या गोष्टींनी मला भरेल. जर तुमच्या जॉब मध्ये चॅलेंजेस आहे, से यहोवा इरे माझ्यासोबत आहे. जर तुमच्या कन्सेप्शन मध्ये, तुमच्या प्रेग्नन्सी मध्ये, तुमच्या गर्भधारणेमध्ये किंवा तुमच्या फॅमिलीच्या ग्रोथ मध्ये प्रॉब्लेम नाही, ही इज जहोवा जायरे. परमेश्वर माझा पुरवठा करणारा परमेश्वर आहे. हालेलुया.
हालेलुया. तर तुम्हाला हे समजलं पाहिजे कोणत्या वेळेस कुठली वेदी आणि त्या वेदीवर काय अर्पण केलं पाहिजे. हालेलुया. ही जी वेदी आहे ना, ही देवाला संतुष्ट करणारी वेदी आहे. कारण होमार्पण परमेश्वराला भेट म्हणून केलं जायचं. परमेश्वर तू आमच्या जीवनात महत्वाचा आहे. होमार्पणाचा अर्थ मी कम्प्लिटली परमेश्वर तुला नतमस्तक आहे, कम्प्लिटली तुला सरेंडर आहे. आय एम कॉन्सिक्रेटिंग माय सेल्फ टू यू. इट मीन्स द बर्न्ट ऑफरिंग. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सो इकडे काय याचा अर्थ, होमार्पणाचा अर्थ होतो की आम्ही पूर्णपणे सर्वस्वाने प्रभू आम्ही तुला समर्पित आहोत. सो यहोवा इरे, आज माझ्या लाईफमध्ये प्रॉब्लेम आहे, माझ्या इमोशन्स मध्ये प्रॉब्लेम आहे. कदाचित तुमचं असं होत असेल कुठल्या कामामध्ये तुम्ही टिकत नाहीये, 6 महिन्यामध्ये 9 महिन्यामध्ये तुम्ही जॉबवर जॉब चेंज करताय. ही इज जहोवा जायरे. हालेलुया. तुम्हाला समजून येत नाही परिस्थिती तुमच्याशी कशी खेळते, तुम्ही ना कारण देता. तुम्हाला वाटतं नाही ह्या कामामध्ये मला जमत नाही, त्या कामामध्ये जमत नाही. का तुम्ही त्या कामामध्ये टिकू शकत नाही? का एखाद्या ठिकाणी तुमची ग्रोथ होत नाही? का प्रमोशन तुम्हाला सोडून दुसरीकडे निघून जाते? का नेहमी चॅलेंजेस येतात आणि सतत 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 काही ना काही नोकरीच्या गोष्टी बाबतीत काहीतरी घडते? कारण काही गोष्टींमध्ये तुम्ही अजूनही अज्ञानी आहेत आणि तुम्ही ना हा असंच होतं, ठीक आहे, हे ठीक आहे, हल्ला आहे किंवा अटॅक आहे म्हणून सोडून देता. प्रत्येक वेळेस हल्ला आणि अटॅक नसतो. कित्येक वेळेस तुमचं अज्ञान असतं जे तुम्हाला तिथे टिकू देत नाही. कित्येक वेळेस ती भीती असते जी तुम्हाला माघार घ्यायला लावते. कदाचित गेल्या वर्षभरामध्ये तुमचं 1-2 वेळा अबॉर्शन झालं असेल आणि तुम्हाला समजत नाही हे का होतं. ही इज जहोवा जायरे. हालेलुया. देवाला संतुष्ट करणारी वेदी तयार करा. प्रभू ह्या परिस्थितीतही तुम्हाला महत्वाचं आहे. कदाचित तुमचा संसार ना अशा ठिकाणी आला असेल की आता एकत्र राहू शकत नाही, डिवोर्स इज द ऑप्शन, किंवा कदाचित तुम्ही त्यासाठी पुढेही गेला असाल. कदाचित एका घरात राहून 2 दिशेला असाल, काही संबंध एकमेकांशी नसेल, पण तो यहोवा इरे परमेश्वर आहे. देवाला संतुष्ट करणारी वेदी त्या ठिकाणी उभी करा की प्रभू माझी परिस्थिती मला सांगते की माघार घे, माझी परिस्थिती मला सांगते ही जागा सोडून निघून जा. माझं मन मला म्हणते तू नको राहू, एवढा अपमान सहन नको करू, पण तू माझा आजही यहोवा इरे परमेश्वर. या परिस्थितीतही मला तू महत्वाचा आहे. मी काय होते ते पाहणार नाही, तर परमेश्वर मी इथे तुझ्यासाठी आहे. तू मला इथे ठेवलंय, मी इथेच राहणार. मृत्यू छायेच्या मी जरी दरीतून आज जाते तरी तू माझ्या सोबत आहे. मी मृत्यू छायेच्या दरीकडे, त्या भीतीकडे, त्या वाईट गोष्टींकडे पाहणार नाही, तर तू माझ्या सोबत आहे. हे माझ्यासाठी पुरेसं आहे. हालेलुया. परिस्थिती पुढे गुडघे टेकू नका. परिस्थिती सोबत ना कॉम्प्रोमाइज करू नका. परिस्थिती सोबत हे असं का झालं माझ्या सोबत म्हणून रडू नका. तुमच्या सोबत झाले कारण देवाला ह्याच्यावर मात करून तुम्हाला पुढे घेऊन जायचंय. हालेलुया. पण नेहमी नेहमी तुम्ही अपयशी होताय कारण तुम्ही स्वतःसाठी सुद्धा प्रार्थना करत नाही. जर आज म्हटलं ना विश्वास ठेवा, प्रार्थना करा, कन्फेशन करा, लोक 1-2 दिवस करतात नंतर करत नाही. कुरकुर आयुष्यभर करतील, 15-15, 20-20 वर्ष कुरकुर करतील, नकारात्मक बोलतील, पण आठवडाभर सुद्धा प्रार्थना करत नाही. हालेलुया. स्वतःसाठी पण तुम्ही आज बोलत नाही. शैतानाने असं आपल्याला इतकं कंट्रोल केलं, इतकं आपल्याला इट्स लाईक इतका आळशीपणा, इतकं नकारात्मकता आपल्यात आणले नाही की आपल्या स्वतःसाठी सुद्धा आपण आवेशाने ना वचनांची घोषणा करत नाही. वचनच आपल्याला ह्या परिस्थितीतून बाहेर काढणार, दुसऱ्या कुठल्याच गोष्टी नाही. प्रेज द लॉर्ड. सो ज्या वेळेस हे बलिदान केलं, तुम्हाला माहितीये पुढे काय झालं? बायबल सांगतं 15वं वचन कोणीतरी वाचा, 15, 16 आणि 17. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सी इकडे काय लिहिलंय? परमेश्वराच्या दूताने अब्रामास आकाशातून दुसऱ्यांदा हाक मारून म्हटले. हे झालं आता परत अब्रामाला हाक मारली आणि म्हणाला काय माहितीये का, फक्त तेवढ्यावर थांबला नाही. जसं तुम्ही आणि मी ते मृत्यूतून परमेश्वराने आपल्याला बाहेर काढले, सार्वकालिक मृत्यूतून, त्या अग्नीतून, त्या नरकातून बाहेर काढले, तेवढ्यावरच प्रभू थांबल्याने आपल्याला सगळ्या गोष्टी दिल्यात, सगळे आशीर्वाद दिले, सगळे अधिकार दिले आणि सर्वात उत्तम जीवन आपल्याला दिलंय. प्रेज द लॉर्ड. आता काय झालंय? परमेश्वराच्या दूताने आकाशातून अब्रामाला दुसऱ्यांदा हाक मारून म्हटले. परमेश्वर म्हणतो हालेलुया, मी स्वतःची शपथ घेऊन सांगतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या अब्रामासमोर, त्याच्या विश्वासासमोर परमेश्वर स्वतःची शपथ घेतोय. हालेलुया. कारण परमेश्वराकडे स्वतःपेक्षा मोठं दाखवायला काहीच नाही. आपण शपथ कोणाची घेतो? लोक म्हणतात नाही का आई शपथ, कारण त्यांना वाटतं की आई आपल्या जीवनात सगळ्यात महत्वाचं स्थान आहे, तर आई शपथ घेतली तर लोक विश्वास ठेवतील. बायबल सांगतं की आपल्यापेक्षा मोठ्याची, आपल्यापेक्षा जास्त जो अधिकार आहे त्याची शपथ घेतली जाते. देवापेक्षा मोठं कोणीच नाहीये. देवाला कोणाची शपथ घ्यायला दुसरं काही सापडलं नाही. परमेश्वर स्वतःची शपथ घेऊन अब्रामाला म्हणतो. किती महान त्याचा विश्वास आहे की आज परमेश्वर त्याची शपथ घेऊन, इट्स लाईक अब्राम मी तुला हे अभिवचन देतो, नुसतं अभिवचन नाही, शपथ घेऊन परमेश्वर सांगतो ह्याच्यात कधीच बदल होणार नाही. म्हणून आजही गोष्ट जशी त्या तशी काम करते. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर म्हणतो मी स्वतःची शपथ घेऊन सांगतो की तू हे कृत्य केले, आपल्या मुलास, आपल्या एकुलत्या एका मुलास माझ्यापासून
राखून ठेवले नाही, यास्तव मी तुला आशीर्वादित करीन व वृद्धीच वृद्धी करून. हालेलुया. तुझी संतती, मी तुम्हाला शिकवत आले, पहिली वेदी ज्या वेळेस बांधली तो आला, परमेश्वराने त्याच्यामध्ये आशीर्वादाची ऍड ऑन केली. दुसरी वेदी, तिसरी वेदी, पुन्हा आशीर्वाद ऍड करत गेला प्रभू, अधिकार ऍड करत गेला. एक आशीर्वाद दिला, तो आशीर्वाद असा पसरत पसरत फलदायी होत गेलाय. आता इकडे त्याच आशीर्वादामध्ये काय ऍड ऑन झाले पाहायचंय तुम्हाला. मी तुला सांगतो, तुझी संतती आकाशातील ताऱ्यांइतकी. प्रेज द लॉर्ड. कशी? आकाशातील ताऱ्यांइतकी. आतापर्यंत आपण काय ऐकलं? अब्रामाला म्हणाला, प्रभू मी तुला आशीर्वादित करीन, तुला हे करेल, तुला ते करेल, मी सांगतो त्या देशामध्ये जा, तुझ्यावरून पृथ्वीचे राष्ट्र आशीर्वादित, तुझ्यापासून मी एक राष्ट्र निर्माण करेल. नंतर ज्यावेळेस तो कनान देशात येतो, परमेश्वर म्हणतो ही जागा मी तुझ्या संतानाला देईल. पुढे एकदा विश्वासाने जातो, परमेश्वर म्हणतो ही जागा मी तुला आणि तुझ्या संतानाला देणार, आणि तुझी संतती कशी होणार? वाळूच्या कणाने इतकी. मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं होतं, एक चमचा वाळू घ्या आणि त्याचे कण मोजायचा प्रयत्न करा. इट इज लाईक किती डिफिकल्ट आणि किती अशक्य टास्क आहे तुम्हाला समजेल. मग मी तुम्हाला विचार करायला लावला होता, पूर्ण पृथ्वीवर किती रेती असेल, किती वाळू असेल. कॅन यू इमॅजिन? हे कोणच काउंट करू शकणार नाही. पण आता त्याच ब्लेसिंग मध्ये अजून परमेश्वर काहीतरी ऍड करतोय. परमेश्वर काय म्हणतोय? तुझी संतती आकाशातील ताऱ्यांइतकी. हालेलुया. समुद्र तीराच्या वाळू इतकी होईल. आकाशातील तारे, एक सिंपल तुम्हाला एक्झाम्पल सांगते, तुम्ही गुगलवर सर्च करा. ही पृथ्वी आहे ना, हे जे अवकाश आहे किंवा हे स्पेस आहे, जे आकाश आहे, यामध्ये ही पृथ्वी काय आहे ते पहा. मी तुम्हाला सांगू, तुमच्या आपल्या ह्या पूर्ण रूम मध्ये ना, एखादा छोटासा टेनिस बॉल किंवा छोटासा एवढा बॉल, पूर्ण एका खोलीमध्ये एवढासा बॉल किंवा एक छोटासा डॉट, एक छोटासा टिंब म्हणाल ना, ह्या पूर्ण आकाशामध्ये आपली पृथ्वी केवढीशी माहिती? एक छोटासा बिंदू आहे, एक छोटासा बिंदू. या छोट्याशा बिंदूवर जेवढे वाळवंट आहे, जेवढी वाळू आहे, ती मोजू शकत नाही. त्याच्या तुलनेमध्ये तारे किती हजारो करोडो पटीने जास्त असतील. कॅन यू इमॅजिन? हालेलुया. मी मुद्दामून तुम्हाला विचार करायला लावते, आपल्या परमेश्वराची महानता काय, त्याच्या आशीर्वादाचं खोली, लांबी, रुंदी काय ना, हे समजून घ्या. हालेलुया. परमेश्वर असंच उदाहरण द्यायचा म्हणून बोलला नाही. परमेश्वर कधीच गोष्टी असं बोलायचं म्हणून बोलत नाही. त्याचा प्रत्येक एक शब्द होय आणि आमेन आहे. हालेलुया. बायबल सांगतं, जर ह्या पृथ्वीवरची वाळू, समजा ही एवढीशी पृथ्वी तुम्ही मोजू शकत नाही, ह्या पृथ्वीच्या तुलनेमध्ये ना हजारो करोड अरबो अब्जो खरबो पटीने लाख तारे आहेत. परमेश्वर म्हणतो तुझी संतती आता तशी होईल, कारण तू इथपर्यंत विश्वासयोग्य राहिला, तुझ्या एकुलत्या एका पुत्रास राखून ठेवलं नाही ना. इट्स लाईक तुझ्या संततीचा, तुझ्या जनरेशनचा अंतच होणार नाही. असे आशीर्वाद आपला परमेश्वर देतो. प्रभू मला उद्या एवढं भाडं भरायचे, मला एवढी मदत कर प्रभू, कसंही कर प्रभू, हे कर प्रभू, मी कर्ज घेतो, माझं कर्ज फेडायला मदत कर. नाही, परमेश्वर एवढ्यामध्ये नका ठेवा. हालेलुया. परमेश्वर आहे ते जाणीव ठेवा, आणि तो परमेश्वर आपला पिता आहे ह्याची पण जाणीव ठेवा. हालेलुया. साधारण बापाची मुलं नाहीये आपण, सगळ्या सृष्टीला निर्माण करणारा, सगळ्यांमध्ये जो महान आहे ना, तो आपला पिता आहे. हालेलुया. आणि त्या पित्याने त्याच तोडीचं बलिदान देऊन आपल्याला सोडवलंय. विचार करा, एक गोष्ट गमावली असेल, एक दिवस गमावला असेल, आयुष्याची 4-5 वर्ष, 6-7 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष रडत असाल. विचार करा तुमचा परमेश्वर किती महान आहे आणि किती रीतीने तो तुम्हाला देऊ शकतो. पण परमेश्वर किती महान आहे हेच आपल्याला समजलं नाही. बोलताना आपण फक्त बोलतो प्रभू तू महान आहे, महान आहे. आणि महान म्हणजे काय? हालेलुया. महान म्हणजे काय हे समजायचा कधी प्रयत्न केला? त्याची महानता काय ते समजायचा प्रयत्न करा. हालेलुया. आणि हे अब्रामाला माहित होतं, म्हणून बायबल सांगते की तो मेलेल्यातूनही आपल्या मुलाला जिवंत करायसाठी समर्थ आहे, हे अब्रामाला माहित होतं. त्याचा तो विश्वास होता. त्या काळात जेव्हा एकही जण पुनरुत्थित झालेले नाही, मेलेल्यातून जिवंत झालेले नाही, त्यावेळेस अब्राम विश्वास ठेवतो. हालेलुया. बायबल सांगतं अब्रामाचा विश्वास नीतिमत्व गणण्यात आला. का माहिती? जी गोष्ट त्याने कधीच पाहिली नाही, कधीच ऐकली नाही, अशा गोष्टी त्याने विश्वासाने देवाकडून मिळवल्या. हालेलुया. समजा आपल्याला माहितीये प्रभू कॅन्सर ठीक करतो ना, तर कॅन्सरसाठी आपण विश्वास ठेवू शकतो. आपल्याला माहितीये परमेश्वर मेलेल्यातून जिवंत करतो, आपण तिथपर्यंत विश्वास ठेवू शकतो. पण अशी गोष्ट जी तुम्ही कधीच ऐकली नाही, कधीच पाहिली नाही, तुम्हाला
त्याचा रेफरन्स कुठे मिळत नाही, त्या गोष्टीसाठी तुम्ही देवावर विश्वास ठेवाल का? पण अब्राहमाने ठेवला. त्याच्या आधी त्याने कधी ऐकलं नव्हतं कोण मेलेल्यातून जिवंत झालंय. बायबलमध्ये वाचा, अब्राहमाच्या स्टोरी पर्यंत कधीच असं घडलं नाही. पण बायबल सांगतं अब्राहमाने, त्याला माहित नसताना सुद्धा हा परमेश्वर माझा इसहाक मला परत देईल, माझं हसणं मला परत देईल, माझा आनंद मला परत देईल, माझ्या मेलेल्या इसहाकाला सुद्धा जिवंत करेल. कारण तो म्हणाला तुझ्या बीजाद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. त्याने त्या लेवलचा विश्वास ठेवला, कारण त्याला खरंच महान परमेश्वर म्हणजे काय हे माहित होतं. हालेलुया. हे प्रॉब्लेम, अडचणी घेऊन देवाकडे जाऊ नका, देवाकडे पहा आणि ह्या अडचणींचा सामना करा. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं आकाशातील तारे त्या वाळूंपेक्षा पण हजारो पटीने प्रभूने आता त्याच्या संततीला ब्लेस केले. तुम्ही आणि मी त्याची संतती आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आकाशातील ताऱ्यांइतकी, समुद्र तीरीच्या वाळू इतकी होईल असे करेल. आमेन, आमेन, आमेन. तुझी संतती आपल्या शत्रूंची नगरे हस्तगत करेल. तुमच्या आणि माझ्या जीवनावर हालेलुया परमेश्वराने स्वतःची शपथ घेऊन काही गोष्टी बोलल्यात. ती गोष्ट मी तुम्हाला आज दाखवते. दो इट इज लेट, माझ्यासोबत थोडस धीर धरा, थोडस राहा, झोपू नका पुन्हा. प्रेज द लॉर्ड. सी बायबल सांगतं 16व वचन पहा. परमेश्वर म्हणतो मी स्वतःची शपथ घेऊन सांगतो की अब्रामा तू हे कृत्य केलं, आपल्या मुलास, आपल्या एकुलत्या एक मुलास तू माझ्यापासून राखून ठेवलं नाही. यास्तव, यामुळे शपथ घेऊन परमेश्वर काय म्हणालाय, मी तुला आशीर्वादित करेन, वृद्धीच वृद्धी करून तुझी संतती आकाशातील ताऱ्यांइतकी, समुद्राच्या तीरीच्या वाळू इतकी होईल. तुझी संतती आपल्या शत्रूंची नगरे हस्तगत करेल. आमेन. हालेलुया. देवाने स्वतःची शपथ वाहून अब्रामाच्या संततीबद्दल, तुमच्याबद्दल, माझ्याबद्दल हे बोलले. आय प्रोफेसाय, आय प्रोक्लेम अँड आय डिक्री दॅट तुम्ही तुमच्या शत्रूंची, तुमच्या एनिमीची, तुमच्या विरोधात येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीची, त्या सगळ्या गोष्टींची नगरे, त्या सगळ्या गोष्टी हस्तगत कराल. कारण परमेश्वर स्वतःची शपथ वाहून म्हणालाय. त्याच्यापेक्षा अजून दुसरं कोणत्या गोष्टीचं नाही का व्हॅलिडेशनची गरज नाहीये. हालेलुया. त्याची संतती जर तुम्ही स्वतःला समजताय, तुम्हाला जर ते रेव्हलेशन आहे, तुम्ही समजता ना, इट सेज तुझी संतती आपल्या शत्रूंची नगरे हस्तगत करील. हालेलुया. हा तुम्हाला आणि मला दिलेलं हे अभिवचन आहे. आपण नाही का शत्रूपासून पळायला, परिस्थिती आले प्रभू काय करू, रडायला घाबरायला नाहीये. हालेलुया. यू विल possess the gates of your enemy. हालेलुया. आमेन, आमेन. आय डिक्लेअर, आय डेक्री, मी घोषणा करते, तुम्ही जी परिस्थिती तुमच्या विरोधात आहे, जे अडचणी तुमच्या विरोधात आहे, जो आजार तुमच्या विरोधात आहे, जी समस्या तुमच्या विरोधात आहे, जे काही तुमच्या विरोधात आहे, जो शत्रू आज तुमच्या विरोधात उभं राहिला ना, तुम्ही त्यांची नगरे हस्तगत कराल. तुम्ही त्या प्रत्येक परिस्थितीला पायाखाली तुडवाल. कारण परमेश्वराने स्वतःची शपथ वाहून हा आशीर्वाद आपल्याला दिलेला आहे. I know who I am. Hallelujah. Because I know who my God is. माझा परमेश्वर कोण आहे मला माहिती आहे ना, म्हणून मला मी कोण आहे हे सुद्धा माहिती आहे. हालेलुया. सैतानाला मला सांगायची गरज नाही की मी ती कमजोर आहे, मी किती घाबरट आहे, मी किती भित्री आहे, मी किती रडकुंडीला येणारी आहे, मी किती वाईट आहे, मी किती चुकीच्या स्वभावाने बोलले. सैतान, तू मला माझी आयडेंटिटी सांगू नको. तू जे मला सांगतोय ती तुझी ओळख आहे. तू कपटी आहे, तू घाबरलेला आहेस, तू भित्रा आहे, तू हरलेला आहे, तुझ्यासोबत काहीच चांगलं कधी घडणार नाही. पण मला माहितीये माझ्यासोबत सगळ्या चांगल्या गोष्टी घडतात, कारण माझ्यासोबत येशू आहे. मी नवीन सृष्टी आहे. सो जेव्हा परिस्थिती तुम्हाला तुमची ओळख करून देईल, लोक तुम्हाला तुम्ही कोण आहे सांगतील, ते नका स्वीकारू. हालेलुया. तुझी संतती, इट मीन्स तुम्ही तुमच्या शत्रूंची नगरे हस्तगत कराल. आणि प्रभू म्हणतो तू माझा शब्द ऐकला म्हणून पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील. अब्राम जाऊन आता आशीर्वादित नाही करणार आहे, अब्रामाच्या संततीद्वारे पृथ्वीवरील सर्व राष्ट्र आशीर्वादित होणार आहे. याचा अर्थ माझ्याद्वारे, तुमच्याद्वारे ह्या पृथ्वीवरील सर्व राष्ट्र आशीर्वादित होणार आहे. आमेन. हे आशीर्वाद परमेश्वर स्वतःची शपथ घेऊन बोललाय. It's like God swore to himself. Hallelujah. स्वतःची शपथ घेऊन परमेश्वराने हे आशीर्वाद दिलेत. कधी ह्या वचनाकडे लक्ष दिलं, कधी हे वचन समजण्याचा प्रयत्न केला. आज ज्या वेळेस तो आजार, ती परिस्थिती, ते अपयश, ते नोकरीतले चॅलेंजेस, ते कर्ज, ते तुटलेला परिवार, वाईफ मध्ये दिसणाऱ्या चुकीच्या गोष्टी, पतीमध्ये असणारा चुकीचा स्वभाव, ते व्यसन, ती गरिबी, आणि त्याच्यानंतर तेच अबॉर्शन, ती कमजोरी, तो आजार जेव्हा तुम्हाला दिसतील ना, हालेलुया, ज्यावेळेस तुमच्याशी बोलायचा प्रयत्न करतील ना, हालेलुया, त्यावेळेस स्वतःला ह्या वचनाची आठवण करून द्या.
ही परिस्थिती, ही समस्या मला काही करू शकत नाही, कारण माझ्याद्वारे परमेश्वर म्हणाला अब्रामा तुझ्या संततीद्वारे, याचा अर्थ माझ्याद्वारे परमेश्वर म्हणतो पृथ्वीवरची राष्ट्रे, सर्व राष्ट्रे आशीर्वादित होतील. मी फक्त माझ्या घरासाठी, माझ्या लोकांसाठी नाही, या पृथ्वीवरच्या सर्व राष्ट्रांसाठी. म्हणून तुमचं जगणं खूप महत्वाचं आहे. हालेलुया. मरायला तर खूप सोपं, लोक जगातले जाऊन मरतात. हालेलुया. आई वडील ओरडले, मुलांनी आत्महत्या केली, हे झालं कारण लोकांना जगायचं कसं, टेन्शन ह्याचा सामना कसा करायचा, इमोशन्स, भावना कशा हाताळायच्या माहित नाही. सो डेथ सीम्स द इझिएस्ट वे. हालेलुया. मी माझ्यासाठी, माझ्या लोकांसाठी, माझ्या ह्या 4 माणसांच्या कुटुंबासाठी जगत नाही, मी पृथ्वीवरील राष्ट्रांसाठी जगते, कारण माझ्याद्वारे त्यांच्याकडे आशीर्वाद फ्लो होतात किंवा पोहोचतात. हालेलुया. कोण आहात, काय हेतू आहे, इकडे लक्ष द्या. हालेलुया. परमेश्वराने स्वतःची शपथ वाहून म्हटलं आहे की तू हे कृत्य केलं अब्राम, तुझा एकुलता एक पुत्र राखून नाही ठेवला, म्हणून काय, तुझी संतती मी आकाशातील ताऱ्याने इतकी, पृथ्वीवरील समुद्रतीरीच्या वाळू इतकी करेल. तुझी संतती म्हणजे तुम्ही आपल्या शत्रूंची नगरे हस्तगत कराल. हालेलुया. आणि तुमच्याद्वारे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे आशीर्वादित होणार. आमेन. ही साधी वेदी नव्हती, हे साधं पाचारण नव्हतं, हे साधं बलिदान नव्हतं, पण तो आपला जो पूर्वज, ज्याच्यापासून आपण आलोय, त्या आपल्या पित्याने हे सगळं केलं ना, म्हणून या आशीर्वादाचे वाटेकरी आपण झालोय. प्रभू आपल्याकडे आता होमार्पण मागत नाही. प्रभू म्हणतोय जसे आहात तसे माझ्याकडे या, जसे आहात तसे माझ्याकडे, कारण हे आशीर्वाद प्रभूने आपल्याला दिले. आणि बायबल सांगतं मग अब्राम उठून आपल्या सेवकांकडे परत आला आणि ते उठून त्याचबरोबर बैरशेबा येथे गेले आणि अब्राम बैरशेबा येथे राहिला. बऱ्याचशा गोष्टी आहेत, मी सांगते पुढच्या ह्या वचनावर पण खूप सारं रेव्हलेशन आहे, बट आय डोंट हॅव टाइम. हालेलुया. मी रेव्हलेशन देत जाईल, मी प्रकटीकरण त्याचा अर्थ सांगत जाईल, पण जर तुम्ही त्या सगळ्या गोष्टी घेतल्या नाही ना, तर जे आहे ना ते डायजेस्ट करा, ते पचवा, त्या गोष्टींची घोषणा करा. ज्या वेळेस तुम्हाला दाखवेल अरे तुम्ही तर अपयशी आहे, पुन्हा तुझा रिपोर्ट निगेटिव्हच आला, पुन्हा तुला तेच दुखतंय, पुन्हा तुला त्याच गोळीची गरज पडते, पुन्हा घरामध्ये तेच भांडण झालं, पुन्हा नवरा दारू पिऊन आला, पुन्हा नाही का तेच कर्ज आहे, पुन्हा तुमचा मुलगा वाईट मार्गाला गेला, पुन्हा तुमची मुलगी त्या वासनेमध्ये डुबली. तुम्ही कोण आहात हे सांगा. त्या परिस्थितीला नका सांगू देऊ की तुम्ही कमजोर आहे, तुमची प्रार्थनेचं उत्तरच होत नाही, देव रागावलाय, देव तुमची प्रार्थना ऐकत नाही. नाही, देव माझ्याविषयी संतुष्ट आहे की नाही हे वचन सांगतं मला दुसऱ्या कोणी सांगायची गरज नाही. माझं मन जरी मला म्हणते की नाही मी चूक केलीये, माझा परमेश्वर माझ्यावर रागवला, तर बायबल सांगतं की ख्रिस्त माझ्या मनापेक्षा मोठा आहे. मनाचं पण ऐकू नका, ख्रिस्ताने जे लिहिलंय ना ते ऐका. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहितीये हे जे आहे इकडे आपल्या वधस्तंभावरचं कार्य पूर्ण झालं. हालेलुया. येशूने त्या अधिकारात आपल्याला ठेवलं. आज आपण त्या सर्व आशीर्वादामध्ये चालतो. शत्रूवर सर्व अधिकार आपल्याला दिलाय, त्याच्या सर्व सामर्थ्यावर. तो शत्रू भलेही त्याला वाटत असेल मी पॉवरफुल आहे, मी ताकदवर आहे, मी सगळं करू शकतो, लूक 10:17 बायबल सांगतं शत्रूच्या सर्व सामर्थ्यावर, त्याच्याकडे किती ताकद असू दे, माझ्या अधिकाराशिवाय तो काहीच करू शकत नाही. म्हणून फसवून तुमचे अधिकार तो चोरतो आणि त्याच्या सामर्थ्याने काम करतो. हालेलुया. फसू जाऊ नका आणि त्याला ना आपले अधिकार असेच देऊन टाकू नका. अधिकारी तुम्ही एक लक्षात ठेवा. मग ते आजार असू दे, कर्ज असू दे, नोकरी असू दे, जॉबलेस असाल, कदाचित बेरोजगारी असेल, कदाचित पारिवारिक प्रॉब्लेम्स असतील, इच्छा होत नसेल, कदाचित अडचण काहीच नाहीये पण निराशेमध्ये जगत असाल, डिप्रेशन मध्ये जगत असाल, भीती असेल, लोक नावं ठेवत असतील, घरातले लोक नाकारत असतील, कोण स्वीकारत नसेल, मला माहितीये मी कोण आहे. माझ्याद्वारे पृथ्वीवरील राष्ट्रे आशीर्वादित होतात. मी माझ्या शत्रूंची नगर हस्तगत करते. हालेलुया. हे सगळे अंधकाराचे गेट, ते फाटक माझ्याकडे उभे राहत नाहीत, तर मी तिकडे जाऊन त्या किल्ल्या घेते आणि मी ह्या राष्ट्रासाठी, मी ह्या जनरेशनसाठी, मी ह्या पिढीसाठी आशीर्वाद आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. जे वचन सांगतं तो स्वतःसाठी विचार करा. हालेलुया. तुम्हाला माहितीये सुंदर गोष्ट, ज्या वेळेस परमेश्वर प्रभू येशूने वधस्तंभावर कार्य पूर्ण केलं त्याच्यानंतर काय झालं माहिती? हालेलुया. बायबल सांगतो येशू कोण आहे? येशू आहे वर. हालेलुया. येशू कोण आहे? तो आलाय वधूसाठी. बायबल सांगतं मंडळी कोण आहे? ख्रिस्ताची वधू आहे. हालेलुया. ख्रिस्ताची वधू कोण आहे? मंडळी आहे. तो मृतातून जन्म पावलाय, आता काय झालंय? मृतातून तो जिवंत झालाय. आता येशू आणि मंडळी म्हणजे वर आणि वधू यांचं मिलन, हे जे आत्मिक विवाह सोहळा जो स्वर्गीय येरुशलेम आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये होणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.
जर तुम्ही हे बायबलमध्ये पाहिलं, इसहाकाबद्दल इथपर्यंतच लिहिलंय. याच्यानंतर जर 21 आपण जर 22वं वचन पर्यंत दिलंय, 22वं वचन नंतर इसहाकाबद्दल डायरेक्ट रेफरन्स ना 24व्या अध्यायामध्ये दिलाय. उत्पत्ती 22 पर्यंत इसहाक कसं अर्पण, त्याच्यानंतर काय माहिती मध्ये इसहाकाबद्दल काहीच लिहिलेलं नाहीये. डायरेक्ट उत्पत्ती 24 मध्ये काय इसहाकासाठी पत्नी मिळवणे. हालेलुया. इट टॉक्स अबाउट द मॅरेज. इसहाकाच्या विवाहाबद्दल वधस्तंभावर कार्य पूर्ण ज्यावेळेस येशूने केलं, काय झालं, आपला वधू म्हणून स्वीकार करण्यात आला, मंडळी म्हणून. सो आता काय आपण बायबल सांगतं की ख्रिस्त आणि त्याची वधू, इट इज द मॅरेज. हा एक विवाह सोहळा आहे, एक आत्मिक गोष्ट आहे. सो इकडे जर तुम्ही बायबलमध्ये पण पाहिलं ना, तर इट टॉक्स अबाउट ह्या गोष्टी दाखवत आहेत काहीतरी घडणाऱ्या गोष्टी. जुना करार नवीन कराराची सावली आहे. इट इज अ शॅडो ऑफ द न्यू टेस्टमेंट. ज्या गोष्टी पुढे घडणार होत्या त्या गोष्टी इकडे ना लाक्षणिक अर्थाने सावलीच्या रूपाने नमूद करण्यात आल्या होत्या. प्रेज द लॉर्ड. सो नाव इसहाक वाचला. इसहाका मृत्यूला असा चाखून स्पर्श करून तो आलाय, कारण त्याच्यासाठी परमेश्वराने ते अर्पण दिलं आहे. प्रेज द लॉर्ड. आता परमेश्वराला नाही पाहिजे तुम्ही मरावं, तुम्ही जीव द्यावा, तुम्ही सहन करावं, तुम्ही त्रास द्यावा. नो, परमेश्वराला पाहिजे की त्या अधिकारात उभं राहा, त्या आशीर्वादामध्ये चाला. देवाने सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या, ते जीवन जगा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पापाची सत्ता निघून गेलीये, सैतान आणि त्याच्या सगळ्या गोष्टी निघून गेलेत. फक्त हे जे सैतानाने चोरी केले त्या गोष्टी कशा मिळवायच्या आहे तुम्हाला कळत नाहीये. प्रार्थना करा, वचन वाचा, तुमच्या वेदीवर रोज रोज अर्पण घेऊन या. हालेलुया. ही जी वेदी आहे, मी तुम्हाला सांगते, ह्याचं मला खूप सारं रेव्होल्युशन आहे. अजून कमीत कमी 10 दिवस मी या 4थ्या वेदीवर मी शिकवू शकते. बट प्रेज द लॉर्ड, कुठेतरी आपल्याला थांबावं लागणार आहे. प्रेज द लॉर्ड. इथे या ठिकाणी मी तुम्हाला अजून 4थी वेदिका का 4थ्या ठिकाणी आहे, व्हॉट इज अ नंबर 4, ह्याच्याविषयी रेव्होल्युशन दिलं नाहीये. बऱ्याचशा गोष्टी अजून आहेत. एडका काय दाखवतो त्याच्याविषयी मी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या नाहीयेत, बऱ्याचशा गोष्टी. बट इट इज ओके. जे महत्वाचे ते आपण शिकलोय. आता काय अधिकार दिलाय इथे लक्ष द्या, काय अब्राहमाने पूर्ण केलंय तिकडे लक्ष द्या. त्या आपल्या पित्याने, तो आपला जो पूर्वज जो अब्राहम आहे, त्याने सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या आहेत आपल्यासाठी. आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने, तो आपल्यासाठी तो यज्ञ पशु झाला, आपल्यासाठी तो देवासाठी होमार्पणाचा कोकरा झाला, आपल्यासाठी तो पापार्पणाचा तो एक कोकरू झाला, आणि सगळं झालं. आणि आपण सगळ्यातून बाहेर पडलोय. तर बाहेर पडलेलं जीवन जगा. वधस्तंभानंतरचं जीवन जगा, वधस्तंभ घेण्याच्या आधीचं जीवन जगू नका. हालेलुया.